ओके, गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचा आजचा आमचा इकडचा शेवटचा दिवस. आज आम्ही निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी. सो आता उठून सकाळी पाणी वगैरे भरून झालंय आणि हा ह्याच कपड्यात आहे 4 दिवसापासून. नाही हो, रात्री घाललेलो मी, थंडी नाही लागायला. तर आज आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी. सो सर्व क्लीन वगैरे करून ठेवलं आहे, फक्त आता बॅग वगैरे भरायचे आहेत आणि निघायचं. तर सकाळचे आता वाजले आहेत 9. तर सकाळ सकाळी पाणी येतं 7:30 वाजता. तर सर्व पाणी मी भरून घेतलं. हे सर्व झोपले होते, त्यांना कोणाला उठवलं नाही. आणि आता बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे माझ्या घराच्या इकडे. आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला जर ऐकायला येत असेल तर किती सुंदर असा आवाज येतो पक्ष्यांचा. तर आता मॅगी बनवायची आहे, चाय वगैरे बनवून झाली. मी चाय बनवलेली, मी सुटलेलो एकटा. तर आणि पूजा वगैरे पण करायची आहे मला आता. तर बघतो फुल कुठे भेटतात आणि येऊन आधी पूजा करतो. तर बघतो आता फुल कुठे भेटतात आणि फुल भेटल्यावर येऊन आधी पूजा करून घेतो. आणि ही लाईट बघा कसं ऊन पडतंय तोंडावर आणि मस्त असा व्ह्यूसा येतोय सारखा. तर फुलं कुठे भेटतील बघावी लागतील. आहेत जराशी फुलं आहेत, तीच घेतो आता. तर आता हे काकीने दिलाय डाळ भात आणि भाजी. आणि हे आमचं वाढपी आहे जो आम्हाला जेवण वाढतोय. आणि हे प्रथमनी बनवलंय. काय बनवलंयस तू? हे चोरून आंबे आणले बाबा, गोड टाकून मसाला आणि मीठ टाकून काय भारी बनलाय. हे चोरले नाहीत आंबे, काकीनेच दिलेले आंबे चोरलेले आहेत बाबा. तर आम्ही ब्लॉग करायचं विसरून गेलेलो आणि आता आम्ही निघालो. आणि आता मी आहे ST मध्ये. तर आता लक्षात येतं की आम्ही निघालो आहे. हे अभिषेक. तर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तो आता जस्ट मोगऱ्यातून आम्ही बस पकडली आहे. ही बस आम्हाला धारतळ्यावर सोडेल आणि तिकडनं आम्ही बस चेंज करू आणि तिकडनं आमचा पुढचा प्रवास दाखवू. येताना जशी मजा केली तशी जाताना सुद्धा मजा करू. सो लेट्स गो, बघूया पुढचा प्रवास. लेट्स गो. तर आता आम्ही धारतळ्यावर पोचलो आहे आणि वाट बघतोय बसची. आकू बघ, झोपू शकतो मागे. आकू बघतोय झोपायला जागा बिगा आहे काय कुठे. तसा मग आकू झोप काढेल. एक आकाशला झोप काढल्यात काय हे नाही. तू काढलीस की नाही झोप? बाबा मी झोपलोच नाही गावी आल्यापासून. तुझ्या गावी आलो, जेवण बनवायला लावलं मला. आणि जर जेवण बनवलं तर तुम्ही उपाशी राहिले असते. फोनवर किती तास बोलत होतास आल्यापासून? नाही मी जातो, तुम्ही बोला, तुमचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आता 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 आमच्या प्रेक्षकांची नजरे तुझ्यावर आहेत. माझ्यावरच आहेत. बोलता बोलता तो फोनवर कधी इकडनं गायब झाला माहित पण नाही. जर कॉम्पिटिशन लागलं ना पण चालत मुंबईला पोचायचं, फक्त माझा फोन चालू राहायला पाहिजे, मी आरामात पोचेल. फोनवर बोलत फोनवर बोलत. अरे तू बाहेर का बसला? कट इसका तो व्ह्यू आहे. ओके, सो आता आम्ही बसमध्ये बसलोय. तर ही बस कोणती आहे बघू शकता तुम्ही, साई पूजा बस. तर या बसने आम्ही अंधेरी बोलतोय. कट नाही, रोहन ब्लॉगर्स होते, माझे ब्लॉगर आहे आपण. आय एम नॉट प्रोफेशनल ब्लॉगर. ओके. तर या बसने आम्ही रत्नागिरीपर्यंत जातोय. तिकडनं आम्ही बस चेंज करू. बस चेंज नाही कर. वाटतंय तुला लक्झरी मध्ये प्रवास? अरे भावा एक नंबर वाटतंय. आता आम्ही डायरेक्ट इकडनं उतरणार बोरवली. मालाड पुष्प पार्क. तर आता बघूया पुढे जाऊन अंधेरी. ओके, सो आता आम्ही काही साईपूजामध्ये बसलो. तर इकडनं आम्ही जातोय रत्नागिरी. सो रत्नागिरीवरून आम्ही डायरेक्ट ही आम्हाला स्टेशनला सोडण्यात, म्हणजे डायरेक्ट ही गाडी आम्हाला स्टेशनला सोडेल रत्नागिरी. तर तिकडनं आम्ही नंतर मग ट्रेनने जाऊ. सो बघूया पुढे जाऊन. आणि हे बघा इकडे आम्ही बसलो सगळे. आणि बशीची लांबी दाखवायला सांगतो. लांबी दाखवून की उंची दाखवतो? ही बघा बशीची लांबी. म्हणजे साईपूजात प्रवास करण्याची मजा वेगळी आहे गाईस. हां वेगळी आहे ना? वेगळी आहे, एकदम वेगळी आहे. आता बघूया पुढे रत्नागिरीला. खड्डे आले तर समजत नाही. हां ते तर आहेच. खड्डे आले तर समजत नाही. ST सारखा असा कडकड. आणि 500 रुपयामध्ये फक्त मुंबई जाणार आहे 5 जण. कमी खर्चामध्ये आम्ही साईपूजन जातो, कारण आमची ओळखी आहे ड्रायव्हर सोबत. आणि ह्याला आम्ही एकट्यासाठी डन केलेला आहे. असं नको वागा रे, हे कट करावं लागेल. तुम्ही अशी मस्ती करताना माझा ब्लॉग बनत नाही. माझा फोन तिकडे तो खडखड वाला भारी होता. तर
मी आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा आणि आम्ही जे 500 रुपये भरले ते एन्जॉय करतो. सो आता आम्ही इकडे थांबलो आहे आणि भजी खातोय. एक नंबर भजी आहे, पैसा वसूल, 30 रुपये प्लेट. आडीव रे, कधी पण या भजी खावा. कुरकुरी द्या भजी. काय भजीत कुरकुरे? ही मिरची तर आता आम्ही रत्नागिरीला पोचलो आहे आणि भरपूर भूक लागलेली म्हणून जेवणाची सोय झालेली आहे. हे चिकन आहे ना, एक नंबर चिकन आहे. हे लालवालं चिकन, रेड चिकन. हे खायसाठी आम्ही मडवरून मालवणी चर्चला जातो. 100 रुपयाचं पेट्रोल 100 रुपयाचं पेट्रोल टाकून 80 रुपयाचा खायला. आणि उद्यापासून काय टाकणार तू पेट्रोल? उद्यापासून ना आपली 271 आमच्या इकडून मडपासून मालाडला जाते. त्याच बसने आपला सफर चालू होणार आहे. एक महिना 15 रुपये तिकीट. 15 रुपये तिकीट. माझं 5 रुपये तिकीट घरी इथपर्यंत. पण तू चालत जातो ना? नाही, आता सध्या बसने जातो. चालत कंटाळी. ये याच्याकडे लय पैसा आहे, याला बोल पेट्रोल टाकायला. हा 5-5 रुपये पण नाही सोडत. बाईचा तर आपला मळला आहे, आकूकडे तर इलेक्ट्रिक गाडी आहे आणि माझा तर ट्रॅव्हलिंग कॉस्ट दिवसाचा 100 रुपये आहे. बसने जा, गाडीने जा, कसा पण जा. तर आता आपण पटपट खाऊया, हे सर्व संपवूया, पटपट खाऊया आणि इकडनं निघूया. ट्रेन आहे 11 वाजताची. हे बघा इकडे स्टार्टर पण दिलं आहे. स्टार्टर नाही संपला आणि मेन कोर्स पण आला आहे. तर सर्विस खूप फास्ट आहे, ॲप्रिशिएटेड. इकडे या रत्नागिरीत, बाहेरून दाखवतो नंतर जाताना. ओके, सो आता आम्ही पोचलो रत्नागिरी स्टेशन. सो सुट्ट्या संपल्या आहेत, खूप मजा आली. 4 दिवस कसे निघून गेले समजलं सुद्धा नाही. तर आता माझा भाऊ काहीतरी बोलतोय. आता आम्ही जाणार आहे मुंबईला. त्याच्या पहिला आधी यायला बाथरूमच आले. काय जाऊया आता. आता जस्ट आम्ही बाथरूम शोधून येतो, त्याच्यानंतर तुझ्या ब्लॉगला आम्ही भेट तुला देतो. नाही आली, फक्त एवढं सांग, तुला नाही आली. मला खोटं नका सांगू आता. खोटं नका सांगू. आईपर्यंत आलो. दोघांना आम्ही आली, येतो. तिघांना नाही आली. आम्ही येतो. येतो, पटकन येतो, पटकन तुम्हाला भेटतो इकडे. येस.
ओके सो आता आम्ही तिकीट घेतले आणि आता आम्ही आलो स्टेशनवर. आमची गाडी आहे 11 वाजताची, आता झाले 10:30. तर वर सुखात सुखीने बसलेलो, पण माझ्या काहीच मित्रांना ह्या मित्रांना आता काय झालं माहिती आहे, हा मला बोलतो आम्हाला ब्लॉगसाठी मला हे करा. आता हा सांगितलं की ब्लॉग करायचं, बोलतो आता चल खाली चला मला. आम्ही काय करायचं काय करायचं सांगा. तर हे स्पष्टपणे खोटं बोललं गेलेलं आहे. तर असं काय प्लॅन नव्हता. खाली आलो मी, ही बॅग एक तर अक्षरशः वजन आहे म्हणून मी टॉवेल पण सोडून आलोय. तर आईला घरून सांगायचं आहे जाऊन की मी टॉवेल विसरलोय, पण हे त्याच्या मागची गोष्ट आहे. पण आता हा खाली घेऊन आला की बोल चल ट्रेन येईल. आता वाजले किती आहेत? 11:50 10:50 तर आता झाले 10:48. आता जाऊन मी गप्पा नाही बसत यार, बडबड बडबड बडबड. तर आपण जाऊया खाली आणि करूया ब्लॉग शूट. मला अक्षरशः गर्दी दिसते खाली, सोडली जाईल आणि ह्यानंतर 11:30 ती आधी पोहोचेल आणि 11 वाजता येणार ती उशिरा पोहोचेल. हा मला काही समजलं नाही. आता ही टायरवाली बॅग, बिना टायरवाली बॅग खाली घेऊन जाणार आहोत आम्ही. सरकत अशी ढकल ना. टायर तोडणारा माणूस हा आणि त्याला खोलणारा माणूस हा आणि त्यांच्यावर हसणारे माणूस आम्ही तीन. काय उलटा कोण शूट करताय. आणि इकडे पाय घसरत आहे. तर तुम्ही कधी पण रत्नागिरी स्टेशनमध्ये या तर सावकाश चाला, स्वतःची काळजी घ्या. पावसामध्ये येऊच नका. पावसामध्ये कशाला नका येऊ, पावसात या. पावसात असते खरी मजा. ह्या टायमाला नव्हती मजा. आम्ही पक्के पैसे वसूल केलेले आहेत. आम्ही 6,000 उडवलेले आहेत आणि मजा केलेली आहे. पण ज्या दिवशी मजा करायची असेल त्या दिवशीच भांडणं होतात. ग्रुप कधी पण चालवायचं असतं ना ग्रुप, तर हसत खेळत भांडत राहायचं. भांडून प्रेम वाढतं हे ह्या चुकीला कोण सांगणार. आणि सकाळी विचारतात तू गेला नाही का. पुरा पॉइंट होता. हा बोललेला काय बोललेला, हा माझा भाऊ आहे, ही माझी जान आहे. हा, झालेलं भांडण. तर हा मला बोललेला की मी सकाळी उठल्या घरी जाईन. पण सकाळी जेव्हा मी 10 वाजता उठलो तेव्हा हा घरातच होता. तर मी विचारलं अभिषेक घर पे नाही घ्या, ते बोलतो नाही घ्या. तर तिकडनं आम्ही आलो मोगरे. आता मोगऱ्यावरून आम्ही जातोय मुंबईला. किती झाले मला असं ओके. सो मंडळी आता आम्ही आलो रत्नागिरी स्टेशनला आणि इकडे बसलो आहे. तर आयुष्यात ट्रॅव्हल करताना काही घाला, सफेद शर्ट कधी नका घाला. इकडे येता येतच पिवळं झालंय आणि बाकी आता ट्रेनची वाट बघतोय. लाल झाला बोल ना, माती लाल आहे आपली कोकणात. पिवळा का होतो, घे चढवून मार. तर मंडळी आता आम्ही आलोय रत्नागिरी स्टेशनला आणि इकडे येऊन बसलोय ट्रेनची वाट बघत. तर आयुष्यात ट्रॅव्हल करताना काही घाला पण सफेद शर्ट कधीच घालू नका, कारण येता येतात लाल झालाय. तर आता बघू कधी ट्रेन येतात आणि कधी ट्रेनमध्ये बसू. तर आम्ही 2 ट्रेन डिसाईड केल्यात, एक तुतारी आणि कोकण कन्या. तर ज्यात गर्दी कमी असेल त्यात बसून घरी निघून जायचं. तर आता ट्रेन समोर उभी आहे पण आम्हाला जायला भेटत नाही. इकडे कोणतरी दरवाजा आडूनच बसलाय आणि ट्रेन मध्ये गर्दी सुद्धा आहे. तर बघू ह्याच्या नंतरची ट्रेन बघू, त्याच्यात काही करून सुद्धा चढायचं. एवढा मस्त दिसतोय. असतं फिरूला आम्ही. तर मित्रांनो येताना आम्ही एकदम पूर्णपणे झोपून आलेलो. आकाश आता कुठे झोपणार आहेस तू? झोपायच बघतोय. झोपायला जागा पण नाही ठेवल्या. बाथरूम मध्ये आपल्याकडे जागा आहे पण आपल्याला पेपर आणायचे. तर आम्ही लिटरली खाली बसलोय. ट्रेन मध्ये पूर्णपणे गर्दी आहे, फुल पॅक. कोणतरी बोललेलं आहे ह्या टायमाला ट्रेन मध्ये गर्दी नसते. जाऊ द्या पण जाऊ द्या. मला वाटलेलं की रत्नागिरी पासून गाडी स्टार्ट होणार पण ती आली आहे मडगाव पासून. तुला काय माहित आहे ती सांग. तू बोल तू चालू तू बोल. हिंदी में बोलतो. हिंदी बोल ना. आता गाणी कोणते ऐकली जातात बघा. दुपारचे नदीवर ये ना, इसको अच्छे से देखो. कभी भी ट्रिप पे आना रहेगा इससे मत सुन. इसके ट्रैवलिंग प्लान मत बनाओ इसके साथ. आपको जो पता रहेगा वो करते जाओ. अगर आप इसका सुन रहे हो तो बर्बाद हो आप. सामने से तर आता दादरला उतरलोय फायनली. बघू शकता सगळे उतरले.
तर आता इकडेच एंड करूया या ब्लॉगचा. सो होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. मेक शुअर टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. टिल द एंड. आता आम्ही दादरला उतरलोय आणि तो माझ्या काय बोलू इच्छितो. सगळ्यात भावांनी आणि अशी झोप घेतली आहे ना, कोणी त्या ट्रेनमध्ये नाही डब्यामध्ये घेतले. हे बॅग घेतली काय? ओके. सो गाईज आता आम्ही आलोय दादर मुंबईला आणि होप तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील. तर आता इकडेच एंड करूया व्हिडिओ. सो होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. मेक शुअर टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. टिल द एंड. पीस आउट. असंच बघत राहा, व्हिडिओ प्रेम दाखवत राहा. मग आम्ही गावी सुद्धा जाऊ सारखं. सबस्क्राईब करा चॅनल. आता जरा तो व्हिडिओ बंद करून त्याला बॅग घ्यायची माझी. पहिलं तर आमचं गोवाचं ट्रिप हा आणि नेक्स्ट मंथ गोवा स्पॉन्सर बोला बिदर.